फुटपाथवरून खरं तर धावण्याकरता शूज विकत घेतले. त्यावेळी त्यानं पेंटिंग करून स्वतःच्या हातानं त्या बूटवर ऍडिडास नाव दिलं. दिवस असे बदलतात की आज हिमा दासचं सक्सेस बघून ऍडिडासला तिची एडिशन काढावी लागली आणि त्या बूटवर नाव लिहायला लागलं हिमा दास एडिशन. दॅट इज द डेफिनेशन ऑफ सक्सेस. चला आपण चला दोन्ही संघांचे 12th मॅन इथं पाहिजेत. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स इथून फॉलो केले जातील. मेगा फायनल मिस्टर डॉक्टर पवन भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. छोट्या मुलांना कृपा करून बाजूला घ्या कारण बॉल हेवी आहे. मॅचला इथे होती सुरुवात. डॉक्टर अमेय आणि डॉक्टर सागर क्रीडांगणावरती दाखल. सो हिअर वी गो फॉर द फायनल. पहिलाच बॉल स्टिअर केलाय. बॉल चाललाय सिली मिड ऑफ आणि पहा काय ताकदीनं फेक केली होती डॉक्टर प्रेम यांनी. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलच्या सहाय्याने धावफलकाचा आगाज केलाय. शुभारंभ देखील झालाय. सुरुवात झाली आहे धावफलकाला. 4 षटकांची लढत आहे. वसई बनाम BMPA पॅन्थर्स ही एक मोठी लढत सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. अत्यंत महत्वाचा हा सामना आहे. गोलंदाज तयार. इथे एक गोष्ट आवर्जून सांगेन की त्याला मिडविकेटला हा फटका वळवायचा होता. मी बराचदा म्हणतो की कहीं पे निगाह है कहीं पे निशाना, जाना था काशी पर पोहोच गए वाशी. आणि संभ्रमात्मक अवस्था निर्माण झाली फलंदाजाच्या मनामध्ये. डबल माइंड जी आपण कंडिशन म्हणू शकू तर त्या पद्धतीने त्याचा तो फटका इट्स अ डबल माइंड स्ट्रोक. इथे एकही धाव न घेणं पसंत केलंय फलंदाजानं. डॉक्टर सागरला तुम्ही पाहताय स्ट्रायकर एंडवर. या आधीच्या मॅचचा सुपर हिरो ज्यानं विस्फोटक फलंदाजी या क्रीडांगणावरती केली होती. गोलंदाज तयार. दॅट इज द आयडेंटिटी ऑफ डॉक्टर सागर. ही त्याची ओळख आहे खरं तर. आणि मी त्या आधीच उल्लेख करणार होतो की ही वादळापूर्वीची शांतता आहे. खरं तर डॉक्टर सागर एक टायफून सारखा फलंदाजी करणारा खेळाडू आहे. इथे षटकार आलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावर. वसईवरून ते इतका दूरवरचा प्रवास करून इथे आलेत. वसई म्हटल्यानंतर खरं तर ऐतिहासिक नरवीर चिमाजी अप्पांची भूमी आहे आणि त्या भूमीतून हे खेळाडू इथवर पोहोचलेत. पवन भोईरच्या विरोधात आक्रमण चढवलं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7. गोलंदाज तयार. स्विच इट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी परंतु एक धाव इथे वेगानं कंप्लीट केली आहे. एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल 8 ऑन स्कोर कार्ड. 4 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. पवन भोईर देखील एक ताकदवान खेळाडू आहे हे विसरून चालणार नाही. कारण मागच्या बऱ्याचशा मॅचेस आमचे डॉक्टर रुपेश चिकणे आणि डॉक्टर पवन भोईर यांनी देखील भरपूर मॅन ऑफ द मॅचचे किताब त्यांनी पटकावले तिथे. कारण ते ऍज अ मी तर म्हणेन की रेग्युलर प्लेअर म्हणून निश्चित खेळत असावेत. क्रिकेटचा एक प्रभाव म्हणून. गोलंदाज पवन भोईर. डेप्थ ऑफ द बॉल जर आता चेक केली तर पॉकेटचा वापर करतो इथे गोलंदाज. मी बऱ्याचदा म्हणतो की फुलिश लेंथ इज द बेस्ट एवर वेपन इन द टेनिस क्रिकेट. आणि नवी मुंबई संघ आपण संध्याकाळच्या अल्पोहाराकरता तुमच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत. शेवटचा आणि अंतिम चेंडू इथे मात्र शेष. बॅक ऑफ द हँड टाकला होता त्यामुळे त्या चेंडूचा अभ्यास करणं एवढं सोपं नाहीये. इथे कमी गतीचा बॉल आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. या पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फक्त 8. याआधी पवननं 10 दिल्या होत्या, आता 8च दिल्यात. आणि एक षटकार खाल्ल्यानंतर देखील ही अवस्था आहे. म्हणजे त्यानं 5 चेंडू इतके कटाक्षाने टाकलेत की फक्त त्यावर 2 सिंगल आणि 3 डॉट अशा पद्धतीने कॉम्बिनेशन आहे. मी आधीच उल्लेख केला की पवन भोईर देखील मोठा खेळाडू आहे त्यामुळे हे विसरून चालणार नाही. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर संदीप तरे आलेत. आय थिंक डॉक्टर संदीप तरे जे गोलंदाजी करतील. BMPA पॅन्थर्स. खरं तर या स्पर्धेकरता आपण 4 स्टँड देखील पाहिले ज्यामध्ये डॉक्टर जितेंद्र पाटील ज्यांना तुम्ही मिड ऑफला त्या स्टँडला पाहू शकता. डॉक्टर अर्जुन सिंग स्टँड मिड ऑनला. इथे जाऊयात क्रीडांगणावरती. संदीप तरे सज्ज आहेत. ओव्हर द विकेट. फटका फसला आहे. कॅच ड्रॉप. झेल इथे सुटल्यानंतर धावा
कंप्लीट केल्यात त्या 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं टीमची टोटल 10. डॉक्टर सुनील सिंग स्टँड तुम्ही पाहताय इन फ्रंट ऑफ दी आणि त्यानंतर डॉक्टर अन्सार अन्सारी अगदी मागच्या क्षेत्रामध्ये तो स्टँड देखील तुम्ही पाहताय. तर कॅच कोणाचा सोडलाय? डॉक्टर सागर यांचा सोडलाय. एक फार मोठी मी तर म्हणेन की धोक्याची घंटा आता चुकी होणे नाही. संधी मिळाली होती परंतु त्या संधीचं सोनं जे करता आलं नाही सागरला आणि इथे फलंदाज बाद. बॅट्समन आउट. 10 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. कोणी पकडला? आशिष जाधव. जाधव पण चांगला पाणीपुरी रेडी आहे. चला वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. डॉक्टर संदीप तरे त्यांना मिळाली आहे सफलता. दुसऱ्याच बॉलवर पलटवार केलाय डॉक्टर सागर यांच्यावर. नवीन बॅटर डॉक्टर अभिजित. आडव्या बॅटने इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. एक चांगला नमुना पेशकश केला आणि डेफिनेटली एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल 11 या धावसंख्येवर. आज खर तर स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. आणि कदाचित तो संघर्ष इथे शिगेला पोचवावाच लागेल या सर्व खेळाडूंना. गोलंदाज तयार. षटकातला चौथा चेंडू डॉक्टर संदीप तरे. ओव्हर टप्प्याचा बॉल होता ज्यावर एक सिंगल. इथे जयंती म्हणून इंटरनॅशनल युथ डे पण आहे काय? येस, आज इंटरनॅशनल युथ डे सुद्धा आहे. आणि संघाची टोटल 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 12 या धावसंख्येवर जे धावफलक आहे 12 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. गोलंदाज तयार. षटकातले शेवटचे 2 चेंडू. फटका चांगला ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण डॉक्टर प्रथमेश यांच्या हजरजबाबीपणाची दाद द्यावी लागेल. चांगली फेक, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 more विकेट डाऊन फॉर टीम वसई. अभिजित बाद. नवीन बॅटर डॉक्टर नावेद. खर तर वसईकरांनी काहीतरी स्ट्रॅटेजी बनवली होती की डॉक्टर अभिजित यांना एक अप्पर ऑर्डर मध्ये संधी दिली गेली, परंतु त्या संधीचं सोनं ते करू शकले नाही. धावसंख्या 12 या आकड्यावर आहे. षटक क्रमांक दुसरं, माफ करा 13 या आकड्यावर आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना शेवटचा एक चेंडू आता शेष आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ जो शिल्लक आहे. डॉक्टर संदीप तरे जे गोलंदाजी करतायत आणि जर आपण बीएमपीए पॅन्थर्सच्या गोलंदाजीचा विचार केला 13 वसई इज ऑन 13 नाव आफ्टर लॉस ऑफ 2. शेवटचा एक बॉल. गोलंदाज तयार. संदीपजी तरे निघालेत पुन्हा एकदा. डॉक्टर नावेद नवीन नौका फलंदाज क्रीडांगणावरती. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, जिथे एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल जी कन्वर्ट केली आहे आणि याच एका सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 14 ऑन स्कोर कार्ड. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उर्वरित 2च षटक बाकी आहेत. गोलंदाजी करता गोलंदाज प्रेम, डॉक्टर प्रेम.
येस, देशप्रेमी म्हणून त्यांना आपण संबोधित करत असतो. चौदा धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. चला स्पीडअप करा. डॉक्टर प्रेम षटक नंबर 3 चे धाव फलकावर आहे. एकंदरीत 14 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. इथे पंचांचा निर्णय व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय आणि एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 या धावसंख्येवर. 12 चेंडू शिल्लक आहेत. खर तर डॉक्टर प्रेम सध्या गोलंदाजीची धुरा भूषवतात. देशप्रेमी निश्चित रूपानं इथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आशा पाटील स्टँड एंड कडून फटका हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक वॉड कॅच डॉक्टर आशिष यांनी इथे टिपलाय झेल. फलंदाज बाद. धावसंख्या 15 या धावसंख्येवर आणखीन एक धक्का. तिसरा गडी बाद झालाय 15 या धावसंख्येवर. डॉक्टर प्रेम यांना मिळाली आहे पहिल्याच चेंडूवर सफलता. परंतु डॉक्टर आशिष यांचं योगदान फार मोठं आहे. कारण डॉक्टर आशिष यांनी आतापर्यंत सर्वात जास्त झेल टिपण्याचा त्यांचा मानस या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. कारण क्षेत्ररक्षण आहे ना फार मोठी ताकद आहे. संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही सरावाकरता येताना अगदी लहानातला लहान पोरगा असू द्या त्याला बॅटिंग पाहिजे, बॉलिंग पाहिजे, परंतु त्यांना क्षेत्ररक्षण कोणाला आवडत नाही. परंतु क्षेत्ररक्षण ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे फिल्डिंगला आणि डॉक्टर आशिष चांगली भूमिका निभावत आहेत. फटका चांगला स्टिअर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये आहेत. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे आणि याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 16. 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र संपलाय. रायगडाच्या मातीत खरं तर दुसऱ्या राज्याभिषेकाची तयारी सुद्धा सुरू आहे. कारण 16 जानेवारी 1681 ला याच महाराष्ट्राच्या मातीनं स्वराज्याचा दुसरा राज्याभिषेक देखील पाहिला. आणि इथे पाहतोय आपण स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सरळ पाठवलाय भिवंडीकरांच्या भेटीला. 6 षटकार आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 22 या अंकावर. डॉक्टर प्रेम यांच्या विरोधात चढवलेला हा हवाई हल्ला इथे 6 धावा देऊन गेलाय वसई संघाला. या आधीच्या मॅच मध्ये खरं तर बीएमपीए पॅन्थर या संघानं 29 धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला रोखलं होतं 28 धावांमध्ये. परंतु आता वसईकर ज्या वेगानं फलंदाजीची विस्फोटकता दाखवतायत, या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पुढचा संपूर्ण षटक बाकी आहे. अशा 9 चेंडूंचा खेळ इथे मात्र शेष आहे. डॉक्टर प्रेम पुन्हा एकदा. मॅचचा बॉल जर आलाय तर मग आपण त्यालाच यूज करूयात. आणि आलाय. छोट्या चिमुकल्याला सलाम. जे काम आमचे बॉल बॉय करतायत त्यांची देखील महत्वाची भूमिका मेहनत आहे. पहा या प्रत्येक गोष्टीला जगामध्ये महत्व आहे. इथे गोलंदाज तयार. फुलटॉस मिस टायमिंग स्ट्रोक पकडो कॅच जीतो मॅच. ऑन अबाउट दी वेस्ट साठी इथे तिसऱ्या पंचांची मागणी होते टेक्निकल रूम मध्ये. अझीम अब्दुल्ले जे इथे आमच्या सोबत जोडले गेलेत. ऑफिशियल रूम मध्ये फक्त अंपायर असतील याची देखील नोंद घ्या. बाकी त्यांच्या व्यतिरिक्त कोणी नको. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जो नियम आहे की कमरेच्या वर जर बॉलचं लँडिंग असेल इट्स अ फेअर डिलिव्हरी अँड बॅट्समॅन आउट. नाही नाही ते मी याआधी देखील उल्लेख केलाय की आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्ट असं होणार नाही. तू जे आहे ते पारदर्शक. कारण आम्हाला काहीच नाही. कोणी जिंका कोणी हारा प्रत्येक प्लेअर आमच्याकरता समान आहे. सो
डॉक्टर प्रेम यांना मिळते सफलता. 4 विकेटचं झालंय पतन. 22 या धावसंख्येवर गडी क्रमांक 4 जो परतीचा प्रवास करतोय. नवीन बॅटर वसई संघाचा जो क्रीडांगणावरती दाखल होतोय डॉक्टर कपिल. चांगला गोलंदाज आहे, परंतु आता फलंदाजीची गरज संघाला आहे. नाही 22 बरोबर. बॉल तयार. डॉक्टर प्रेम षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस होता, त्याला पुन्हा एकदा पहा. बॅटची एज घेऊन चेंडू सिलिमिडॉनचं क्षेत्र चेंडूने निवडलं. आणि मी बऱ्याचदा म्हणतो, मगाशी देखील उल्लेख केला की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. आणि या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. कदाचित इथे वसई संघ थोडासा संघर्ष करतोय. संघाची टोटल पोहोचली आहे 25 ना सर. 25 धावा. 25 ऑन स्कोर कार्ड. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. शेवटच्या 6 बॉल सत्र इथे मात्र बाकी राहतंय. शेवटच्या 6 चेंडूंचं सत्र इथे मात्र शेष आहे. वसईकर एकच गोष्ट सांगेन, महाराष्ट्राच्या मातीतले आपण संघर्ष योद्धे आहोत. त्यामुळे मी बऱ्याचदा म्हणतो की या मातीनं दिला वारसा. कठोर छाती इथे दगडाची, इथे नद्यांनी दिली समर्थता अखंड बलिदानाची. पहाड डोंगर सांगत इथे अजिंक्यता अभिमानाची. आई जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. अरे रणफंदीची जात आमची. कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी. आणि हा खरं तर महाराष्ट्र आहे ना, हा लेचापेचांचा महाराष्ट्र नाहीये, तो लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. कदाचित याच गोष्टीला इथून ध्यानात ठेवावं लागेल वसईकरांसाठी. आणि इथे आपण वळूयात. सिंध प्रांतात ज्यावेळी नरवीर चिमाजी अप्पांची तलवार तळपली ना, कदाचित त्यावेळी फार मोठा इतिहास मराठ्यांचा लिहिला गेला. आज त्याच भूमीतून वसईकर देखील इथं आलेत. त्यामुळे त्या इतिहासाची पुनरावृत्ती क्रिकेटमध्ये ते करतील का? वळूयात आपण. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल शेष आहेत. गोलंदाजी मार्कवर आमचे डॉक्टर चिकणे, रुपेशजी चिकणे शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता. समोर डॉक्टर कपिल, येस, डॉक्टर भूपेश चिकणे जे गोलंदाजी करतायत. त्यांच्या समोर फलंदाजी करता डॉक्टर कपिल सज्ज आहेत. शेवटचं षटक. पहिलाच बॉल दिशा दिलीये, मिड विकेटला वळवलाय फक्त. आणि अलॉंग दी कार्पेट एक सिंगल इथे कनेक्ट होईल. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 या अंकावर. 26 बोलो आजी गोलंदाज तयार. फटका पहा, लॉंग ऑफ मध्ये जाऊन पोहोचलाय. एक धाव इथे कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो सफल ठरलाय. बॅट्समन आउट. धावचीची संधी निर्माण झाली आणि इथे एक सिंगल कन्वर्ट झाली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे ती 27. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. पूर्वार्ध आपण पाहतोय, ज्या पूर्वार्धामध्ये खऱ्या अर्थानं लगाम लावलाय, धावसंख्येला रोख लावली आहे. नवीन बॅटर 27 इज ऑन अ स्कोर कार्ड. पूर्ण लगाम लावली आहे धावसंख्येला. कारण मी म्हणतो ना, इतिहासातला अजिंक्य किल्ला आहे जंजिरा, आणि त्याला वाचवण्याकरता त्याच्या मदतीला येणाऱ्या 752 तोफा. कदाचित बीएमपीएनं या गोलंदाजीच्या तोफा वापरल्या 4. सुंदर अक्षरशः गोलंदाजीचा तोफखाना वापरलाय आणि चांगली गोलंदाजी करतायत 4ही गोलंदाज. अप्रतिम चेंडूंची हाताळणी होते. संघाची टोटल जर आपण पाहिली आता 27 या धावसंख्येवर स्थिर आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज भूपेश चिकणे, डॉक्टर भूपेश चिकणे जे गोलंदाजी करतायत. बॉल तयार. ओव्हर दी स्टंप्स. बॅकफुटवर जाऊन वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॅकफुट पंच. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पलीकडे, चौकार 4.
दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 31-31 ऑन स्कोर कार्ड. चला थोडं स्पीडअप कराल, कारण भिवंडीकर जेवढा वेळ तुम्ही आता गमावाल, उत्तरार्धामध्ये क्लायमेटिक कंडिशन्स जर थंड झाल्या ना, तर तुम्हाला फलंदाजी करणं थोडंसं अवघड होईल. आणि हे आता हिवाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे या बाबी लक्षात घ्याव्या लागतील. चांगला स्ट्रोक आणि चांगला चांगला स्टॉप दिलाय. इथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. अगेन वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. येस, फलंदाज झालाय बाद. धावसंख्या 32 या आकड्यावर असताना शेवटचा आणि अंतिम एक एक बॉल शिल्लक आहे. डॉक्टर विनय क्रीडांगणावरती दाखल झाले. फलंदाज तयार. बॅट शिट करा आणि इथे मात्र टिपलाय झेल. 2च मिनिटं फक्त यांना स्कोर सांगू द्या. एक विनंती आहे, दोन्ही संघ 32 धावा धावफलकावर लागल्या. 33 ची गरज आहे. टीम बीएमपीए पॅन्थर्स 33 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. या मेगा फायनलची चमचमणारी ट्रॉफी पासून तुम्ही 33 धावा दूर आहात. थँक्यू. चला 33 ची गरज आहे. तीस या धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्याकरता मेगा ग्रँड फिनाले बीएमपीए पॅन्थर्स निघालेत. या स्पर्धेकरता खर तर प्रेसिडेंट डॉक्टर S.D. जैन, त्यानंतर स्पोर्ट्स सेक्रेटरी डॉक्टर अनुपम चौधरी सर, त्यानंतर या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर टायटन मेडिसिटी डॉक्टर मौसिफ सर, त्यानंतर डॉक्टर बागल, या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर पाम फ्लाय डॉक्टर सुनील सिंग, त्यानंतर रॉयल फार्मा आणि डॉक्टर युसुफ मेमन, प्रदीपजी जाधव, सर्व आमच्या ब्रँड पार्टनर्सचा इथे विशेष आभार. फलंदाज पोहोचलेत.
एका बाजूला आपण ज्यांना पाहतोय ते डॉक्टर आशिष आणि डॉक्टर जयेश ही BMPA ची परंपरागत जोडी मैदानाच्या आतमध्ये 33 धावा विजयाकरता गरजेच्या आहेत. 33 runs required to win this match for team BMPA Panthers. वसई संघ वेगवान गोलंदाजांकरता ओळख असणारा संघ आहे. त्यामुळे आता अत्यंत आव्हानात्मक हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. चला गोलंदाज तयार. सो हिअर वी गो फॉर द नेक्स्ट इनिंग. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हा स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात अत्यंत सीमारेषेच्या जवळ गेले होते, परंतु शेवटच्या क्षणी रोखलं बॉलला. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या मदतीनं धावफलकाचा शुभारंभ देखील केलाय. चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. अत्यंत मेहनतीनं प्रत्येक खेळाडूनं इथे स्वतःचं योगदान दिलंय. वसईकर देखील त्याच ताकदीनं लढलेत आणि त्यांच्या सोबत आपण खर तर BMPA पॅन्थर शेवटची मॅच आहे, शेवटची लढत, ऐतिहासिक मुकाबला म्हणून या स्पर्धेला लिहिलं जाईल. हा स्ट्रोक पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे 2 खेळाडूंची भांडण आणि लाभ मात्र मिळतोय BMPA पॅन्थर्सला. या 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर जोडल्या जातील. धावांची गती 4 धावा. डॉक्टर आशिष कमालीची फलंदाजी करतायत. खरं तर क्षेत्ररक्षण देखील सुंदर पाहायला मिळालं डॉक्टर आशिष यांच्या वतीनं आणि आता खरं तर डेफिनेटली चांगली बॅटिंग देखील त्यांच्या वतीनं. तुम्ही पाहत आहात भिवंडी डॉक्टर्स असोसिएशन प्रेझेंट्स BMPA ट्रॉफी 2025. गोलंदाज तयार. स्ट्रोक चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक समोर आहे. एकच सिंगल इथून मात्र दिली जाते आणि हा फटका जर गॅप मध्ये असताना तर वेग चांगला होता. टायमिंग देखील पहा, डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून प्रॉपर पाहायला मिळालं. परंतु वसईकर काहीतरी स्ट्रॅटेजी बनवून खेळतायत मैदानात, कारण डॉक्टर रवी यांना पहिलं षटक दिलंय. याआधी वेगळा गोलंदाज पहिलं षटक हाताळत होता. आता वसई संघ वेगळ्या गोलंदाजानं स्टार्टअप देतोय. मनामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे. त्यामुळे गोलंदाज पहा पुन्हा एकदा. बॅटची कडा आणि फलंदाज डॉक्टर जयेश निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का मी याआधीच उल्लेख केला की डॉक्टर रवी यांना पहिलं षटक देण्यामागे वसईकरांची काहीतरी स्ट्रॅटेजी आहे आणि इथे फलंदाजाला माघारी धाडलंय. बॅट्समन आउट. अठ्ठावीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. परंतु अजूनही जर विचार केला, पवन भोईर सारखा खेळाडू क्रीडांगणावरती येणं बाकी आहे. भूपेश चिकणे सारखा फलंदाज आता क्रीडांगणावरती दाखल झालाय. त्यामुळे बॅटिंग ऑर्डरची डेप्थ जर आपण पाहिली तर लॉंग बॅटिंग ऑर्डर इथे आहे. त्या विपक्षात जर वसई संघाचा विचार केला तर वसई संघाची गोलंदाजी ही खरं तर ताकदवान आणि धारदार आहे. त्यामुळे गोलंदाज इथे तयार. रवी, डॉक्टर रवी ओव्हर दी स्टम्प्स. भूपेश चिकणेचा हा फटका बॅट अँड पॅड मधून. ये कॅच नाही, ये मॅच छोडा है. मी एवढंच सांगेन की नियतीनं भूपेश चिकणे सारख्या बलाढ्य संघाला जर इथे संधी दिली तर पहा, हा झेल अत्यंत महत्वपूर्ण. ये कैच जो था काफी इंपॉर्टंट, वाइटल कैच फॉर टीम वसई. सुटकेचा निश्वास टाकला बरेच जणांनी, म्हणजे त्यांना ठाऊक असावं कदाचित या कॅचची किंमत काय. डॉक्टर आशिष गोलंदाज तयार. डॉक्टर रवी या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू. 6 धावसंख्या धावफलकावर. इथे यष्टी वाकवली अक्षरशः. डॉक्टर रवी
हार मानतील तर ते वसईकर कसले. इथे मात्र फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. दोन्हीही सलामीवीर परतीच्या प्रवासाला निघालेत. दोन्हीही ओपनर्स निघालेत. बॅक टू द डगआउट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर गोज ऑन 6, लॉस ऑफ 2. विजयाकरता 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. हे समीकरण इथे लक फॅक्टर फार महत्वाचा है. रिजवान सर, जब भी सचिन तेंडुलकर मैदान में प्रवेश करते थे ना, तर पहिल्यांदा डाव्या पायाचा पॅड बांधला जायचा. काही असेट्स असतात प्रत्येक माणसाचे. कदाचित तुम्ही रोहित शर्माला जेव्हा जेव्हा क्रीडांगणावरती फलंदाजी करताना पाहता, तेव्हा त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या अशा पद्धतीचं नोटिफिकेशन घेऊन मनात बसलेल्या असतात. हे वेगवेगळे असेट्स आहेत की ज्या काही एथिक्स जे मानले जातात, तो डेफिनेटली इथे देखील खरं तर प्रत्येक संघाचे पाठीराखे तसे एथिक्स मानतात. थोडं स्पीडअप करा, कारण सूर्यास्त होण्याच्या दिशेनं होतोय. येस, डेफिनेटली सूर्यदेवता रजा घेण्याच्या दिशेनं रवाना होतीये, त्यामुळे थोडं स्पीडअप कराल. नवीन बॅटर भूपेश भोईर. 6 रन, फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. 18 चेंडू आणि विजयाकरता 27 धावांची गरज आहे, कारण 33चं टार्गेट समोर आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे पहा, चला वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज डॉक्टर कपिल इज ऑन अ फायर नाव. पहिला बॉल घेऊन वसईचं प्रतिनिधित्व तो करेल. फटका एक्स्ट्रा कव्हरला. बॉल चालला डीप मध्ये. एक सिंगल इथे अधोरेखित केली जाते एका सिंगलच्या सहाय्यानं. स्कोर गोज ऑन 7 नाव. एका धावेसाठी भिवंडीकरांना संघर्ष करावा लागतोय. यापेक्षा मोठी बाब काय असू शकते. म्हणजे गोलंदाजांचा मेरिटचा जर आपण विचार केला तर खूप चांगला मेरिटनं गोलंदाजी करतात डॉक्टर कपिल. षटकातला पुढचा चेंडू, दुसरा बॉल, दुसरं षटक प्रगतीपथावर. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे पहा, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या अंकावर. 8 ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग कपिल. भिवंडी 8 धावा सध्या धावफलकावर आहेत. दुसरं षटक जे डॉक्टर कपिल करतो. तर वळूयात क्रीडांगणावरती. गोलंदाज तयार. फुल टॉस होता आणि या बॉलवर नाही, ते वसईकरांना म्हणजे मैदानाच्या आतमध्ये अशी अवस्था आहे ना, आप बैल मुझे मार. कारण इतका सोपा तुम्हाला क्रिकेटमध्ये इतक्या झेल जर तुम्ही सोडाल आणि ते देखील फायनल मध्ये, सो इट इज रिअली डिफिकल्ट फॉर टीम वसई. अत्यंत सोपा साधा झेल त्यांनी सोडलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली याच 2 धावांच्या मदतीनं. 23 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. बीएमपीए पॅन्थर. क्लायमॅटिक कंडिशन्स आता थंड होत चालल्यात, त्यामुळे फलंदाजांकरता चॅलेंजिंग फेज आहे. गोलंदाजांना आता हे वातावरण साथ देणार. सो दॅट्स वाय अंपायर बॅट्समन फलंदाजांकरता आता आव्हानात्मक परिस्थिती आहे. गोलंदाज तयार. डॉक्टर कपिल षटकातला चौथा चेंडू घेऊन ओव्हर दी स्टम्प्स. टॉस बॉल पाठवलाय इन फ्रंट ऑफ दी विकेट. बॉल चाललाय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. खर तर सर, ज्यावेळी ऑस्ट्रेलियानं 438 मारल्या ना, त्यावेळी कळलं की हर्षल गिब्सचा झेल 13 वर सोडला एकानं आणि त्याने 175 ठोकल्या. गोलंदाज तयार. फटका ऑन साइडला. डॉक्टर रिझवान ज्यांनी टिपलाय अचूक झेल आणि इथे संपवलाय फलंदाजाचा खेळ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. या धावसंख्येवर 1 मोर विकेट डाऊन. खर तर ज्यावेळी श्रीलंकेच्या विरोधात रोहित शर्मा यांचा झेल परवेज मारूफ यानं सोडला, त्यानंतर त्यांनी विक्रम रचला 264चा. जेव्हा झेल सोडल्या जातात ना, तेव्हा इतिहास घडलेत जरूर. चला स्पीडअप करा. 14 धावा ज्या धावफलकावर आहेत. 14 ऑन स्कोर कार्ड. विजयाकरता 33 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. 19 धावा
ज्या डाव फलकावर अजूनही गरजेच्या आहेत. बॉल बाकी है एक बॉल बाकी है कपिल स्कोर क्या पहुंचा है 14. बॉल एक गेंद शेष है इस ओवर की आखिरी गेंद. डॉक्टर कपिल गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. काय सामना रंगतोय, अत्यंत दर्जेदार. बॅटची कडा, बॉल चालला लेग स्लिप मध्ये. फंबल देखील झाला. एक सिंगल इथे आली आणि सिंगलच्या सहाय्यानं एंड ऑफ द सेकंड ओव्हर टीमची टोटल पोहोचली 15. विजयाकरता खर तर 18 धावांची गरज आहे. 18 नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम BMPA पॅन्थर्स. अत्यंत निर्णायक सामना आहे, खूप निर्णायक. 18 धावांची गरज आहे. 18 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. नीरव शांतता आहे चहू बाजूनं. BMPA चे पाठीराखे देखील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत. कारण हा सामनाच असा आहे, हे क्रिकेट आहे ना, क्रिकेट खरं तर फार हा खेळच असा आहे की ज्या खेळानं अनेकांना वेड लावलं. ते का लावलं, कारण शेवटच्या टप्प्यापर्यंत या सामन्याची भाकीत वर्तवणं हे खरं तर कोणीच सांगू शकत नाही. प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये कोणीच करू शकत नाही. आणि बळूयात तिसरं षटक. डॉक्टर मंगेश हे क्रीडांगणावरती तिसरं षटक हाताळण्याकरता. 12 चेंडू 18 ची गरज आहे. सामना अत्यंत धुमसचक्री मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भिवंडी बनाम वसई अशीच लढत सध्या 2 शहरांमध्ये ही लढत खरं तर सुरू आहे. डॉक्टर मंगेश, चला आपण वळूयात क्रीडांगणाच्या दिशेनं. समोर बॅटिंग करण्याकरता डॉक्टर प्रेम आणि त्या विपक्षामध्ये डॉक्टर मंगेश. बॅटची कडा आणि 1 मोर विकेट डाऊन. डॉक्टर प्रेम हॅज टू डिपार्ट. मॅच मध्ये ट्विस्ट. 11 बॉल 18 रनों की जरूरत ना. या क्लायमेटिक कंडिशन मध्ये ज्यावेळी आपण खेळता त्यावेळी तुम्हाला फार विचारपूर्वक खेळावं लागतं. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आपला भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळतो परिस्थिती वेगळी असते. ऑस्ट्रेलियामध्ये खेळतो परिस्थिती वेगळी असते. न्यूझीलंडमध्ये क्लायमेटिक कंडिशन्स वेगळ्या आहेत. त्यामुळे वातावरणाचा जो प्रभाव आहे ना, तो खेळावर त्याचा प्रभाव जरूर जाणवतोय. डेफिनेटली इथे संघाची धावसंख्या 15 या अंकावर आहे. 11 चेंडू आणि विजयाकरता 18 या धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 18 धावसंख्येची गरज. बॉल तयार. डॉक्टर मंगेश पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आहे. नवीन बॅटर डॉक्टर योगेश क्रीडांगणावरती. बॅकफुट डाऊन, टिपिकल कॉपीबुक स्टाईल. बॉल चाललाय बॅकेट पॉइंटच्या बाहेर, सीमा रेषा पार. इथे आलाय चौकार आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता 10 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. मेगा ग्रँड फिनालेचा शिल्पकार कोण ठरणार? येणाऱ्या 10 चेंडू विजयाकरता 14 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक ये लपकलिया. 1 मोर विकेट डाऊन. आणि आणखीन एक धक्का. हार मानतील तर ते वसईकर कसले काय लढतायत. अप्रतिम कामगिरी. कॅच कोण पकडलं? 9 चेंडू आणि आता उर्वरित 14 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅटर डॉक्टर नितीन क्रीडांगणाच्या दिशेनं रवाना होत असताना, परंतु जोपर्यंत डॉक्टर पवन भोईर मैदानात आहे तोपर्यंत खर तर टीम BMPA पॅन्थर्स एक ताकदवान संघ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. कारण डॉक्टर भावेश यांनी खर तर डॉक्टर पवन यांनी प्रत्येक मॅच मध्ये स्वतःचं योगदान दिलंय. ईच अँड एव्हरी मॅच हिज कॉन्ट्रीब्युशन इज ग्रेट. सो पवन भोईरवर बऱ्याचशा नजर आहेत, पाठीराख्यांच्या देखील. रेड हॉर्स बनण्याची आज त्यांना संधी आहे. 9-14 ची गरज आहे. तुम्ही देखील थोडंसं लक्ष ठेवा प्लीज. हात जोडून रिक्वेस्ट आहे, कारण प्रत्येक बॉलला आम्ही
स्कोर तुम्हाला पोहोचवतोय. बॉल तयार. 19 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. डॉक्टर मंगेश बॅटचा फेस. बॉल चालला थर्डमॅनला आणि डॉक्टर नितीन 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जात आहेत. खर तर 350 वर्षापूर्वी मुठभर मावळ्या हाताशी धरून छत्रपतींनी ज्या लढाया जिंकल्या ना त्या बुद्धीच्या बळावर जिंकल्या. म्हणजे असं आपण म्हणतो की बऱ्याचशा लढाया या तलवारीच्या ताकदीपेक्षा बुद्धीच्या बळावर जिंकल्या जातात. कदाचित इथे देखील ते दाखवलंय नितीन यांनी. 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. धावांची गती पोहोचली 21. विजयाकरता 12 धावांची गरज आहे. हा सामना उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. प्रेक्षकांना जशी हवी तशी. आता नितीन यांनी देखील संयम गमावला आणि डेफिनेटली डॉट बॉल. वसईकर देखील तिकडनं ताकद लावतायत. डेफिनेटली इथे हा 7-12 आणि त्यावर भांडणं सुरू आहेत सध्या दोन्ही संघांची. आमचे संजय गुळवी सांगतायत अत्यंत जिव्हाळ्याचा विषय हल्ली प्रत्येकाच्या. शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. जाऊयात क्रीडांगणावरती जिथे बीएमपीए पॅन्थर्स सज्ज आहे. त्या विपक्षामध्ये गोलंदाज देखील तयार. फटका पहा. बॅटची कणा घेऊन चेंडूनं वळण घेतलंय. यापेक्षा भयानक 4 सीमा रेषा पलीकडे चौकार आलाय. त्या क्षेत्रात खरं तर क्षेत्ररक्षण करणं एवढं सोपं नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेणार. या बेसिक्स इथे मात्र कळल्याच पाहिजेत. संघाची टोटल 25 वर जाऊन पोहोचले. विजयाकरता 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू 8 धावांची गरज. मी आधीच उल्लेख केलाय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी दाना लेकर कई बार दीवार पर चढ़ती है, कई बार फिसलती है, फिर भी उसकी कोशिश कभी बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चलो अभी पानिपत ज्यावेळी आपण पाहिलं ना त्या ये ट्रॉफी के बाद ही पानिपत चित्रपटातलं एक वाक्य आहे की बचेंगे तो और भी लढेंगे आणि तेच वसईकर सांगताय तिथे. हा छोट्या चिमुकलीचं कौतुक केलं पाहिजे कारण पहा काय डेडिकेशन आहे. नाही तर ते काय माहितीये का मुलीचं आणि बापाचं नातंच वेगळं आहे. म्हणजे बापाला ओळखू शकते ना ती फक्त मुलगीच ओळखू शकते. आणि तुम्ही कुठेही जा इट्स अ डिफरंट रिलेशनशिप. म्हणजे ती तिच्या आईशी देखील झगडेल वेळ आल्यानंतर परंतु ती तिच्या पप्पांना प्रॉपर बॅकअप देणार. 6 चेंडू आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. वळूयात क्रीडांगणावरती. फार मोठी धुमसचक्री मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टन्टी असं आपण म्हणतो की अनिश्चितता भरलेला खेळ आहे. त्याचं वास्तविक उदाहरण इथे मात्र दाखवतायत. हे हा जो सामना आहे ना एखादा शॅमिलियन सरडा देखील कमी रंग वेगाने बदलतो त्यापेक्षाही भयानक वेगाने या सामन्यानं रंग बदललेत. आता वळूयात कोणाची बाजी इथे सर होते. मेगा फायनलची मॅच कशी पाहिजे जशी हवी तशी अगदी हुबेहूब काटकता कट अगदी चुरसता कशी पाहिजे एक मूर्तिमंत होता. चला जरा स्पीडअप कर अंपायर प्लीज. आणि वसई संघ विशेष करून 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर डॉक्टर सागर. पहिलाच बॉल. पंचांचा इशारा व्हाईट सिग्नल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रेशर तर दोनों तरफ आहे यार. प्रेशर आणि प्रेशर. म्हणूनच आम्ही सांगतो ना की प्रेशर मध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते आणि कदाचित इथे देखील दोन्ही संघांवर प्रेशर आहे. गोलंदाज तयार डॉक्टर सागर. चांगली गोलंदाजी अपील देखील होते पण तटस्थ आहे. 5 चेंडू 7 धावा. 7 धावा 5 चेंडू. अगदी हार का डर और जीतने की उम्मीद. इस बीच का जो टेंशन वाला वक्त होता है ना काफी बड़ा कमाल का होता है आणि कदाचित तीच वेळ सध्या सुरू आहे. अगदी गोलंदाज तयार पुन्हा एकदा.
चांगला स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये फटका सजवला. एक सिंगल इथे कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र बाद. धक्का. कदाचित हा या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. कारण डॉक्टर पवन भोईरची जी विकेट आहे कदाचित ती अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता 4 आणि विजयाकरता 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 2 3 4 5 6 विकेट घ्या. नवीन बॅटर डॉक्टर आकाश मैदानाच्या आतमध्ये. अरे शिरूर तो कोई भी कर लेता है, योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. आता तो योद्धा टीम बीएमपीएफ पॅन्थर करता कोण ठरणार की मग वसईकर त्यांच्यावर हवी ठरणार. 4 चेंडू विजयाकरता 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. 3 कलात्मक फटका आणि 5 क्षेत्ररक्षक त्या झोन मध्ये होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. 2 धावा इथे मात्र कंप्लीट. याच 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 29 या आकड्यावर. 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. झाली तर चालू होईल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा आहे ना. कमिटी चला आपण वळूयात क्रीडांगणावरती. 29 धावा, 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हा कंपल्सरी चेसिंग. सो नाव थोडासा बेनिफिट त्याचा वसई संघाला जरूर मिळेल. परंतु 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन टेनिस क्रिकेट. चला 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. काय सामना रंगलाय. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा. गोलंदाज तयार. हलक्या हाताने पहा ढकलला बॉल. सिलिबिडॉन मध्ये पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवला गेलाय. 2 चेंडू 3 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस आहे. या गोष्टीला तुम्हाला ध्यानात ठेवावंच लागेल. 2 गेंदे शेष है और 3 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. कई हार बाकी है, कई जीत बाकी है. अभी तो इस मैच का पूरा सार बाकी है. अभी तो खुला है एक ही पन्ना. दोनों टीमों ने अभी इस मैच की पूरी किताब खुलनी अभी भी बाकी है. कदाचित त्याच वळणावर हा सामना. 2 चेंडू विजयाकरता 3 धावांची गरज. काय मुकाबला रंगलाय. सामना फायनलचा आहे. फायनल सारखाच झालाय. डेफिनेटली डॉक्टर सागर अनेक मॅचचा खर तर कोहिनूर सितारा. गोलंदाज तयार. डॉक्टर सागर पुन्हा एकदा तयार. षटकातला पुढचा बॉल. मॅचची कडा अगेन सिंगल. 1 चेंडू कंपल्सरी 2 आणि कंपल्सरी चेसिंग हा खर तर या स्पर्धेचा नियम है. व्हाट अ मैच. अरे 2 रन निकालना ही पड़ेगा तभी जीतेंगे. टाय हुआ नहीं, टाय भी नहीं, टाय नहीं, वसई विन. 1 चेंडू आणि विजयाकरता कंपल्सरी 2 धावांची गरज आहे. जे झोपले होते ते जागे झालेत. जे जागे होते ते आता उभे राहिलेत आणि जे उभे होते ते इकडून तिकडून चालतायत. हृदयाची धडकन वाढवणारा आणि तितकाच चुरशीचा सामना सध्या क्रीडांगणावरती सुरू आहे. जिंकल्यानंतर डायरेक्ट कोणी आत जाऊ नका. दोन्ही संघांना ही ऑफिशियल सूचना आहे. कदाचित तुमचा विजय पराभवात कन्वर्ट होऊ शकेल. त्यामुळे एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कारण पहा एक रिक्वेस्ट आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत. थोडंसं फेअर क्रिकेट खेळणं देखील आपल्याला गरजेचं आहे. 1 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावांची गरज. दोन्ही संघ प्रेशर मध्ये जरी असले तरी मी बऱ्याचदा म्हणतो की पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची तुमची वृत्ती लढण्याची क्षमता संपवते. 1 चेंडू आणि 2 धावा.
Devandi, BMPA, Panthers. No, 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 no. Joe. काय? हा बॅटचा रिप्लाय. हा ते करू ना आपण चेक. ते अझीम सर आमचे आहेत तिथे टेक्निकल रूम मध्येच हजर आहेत. हा. नहीं, जो भी है वो फेयर होगा, टेंशन मत लो. हाँ, ठीक आहे. आपण ते देखील क्रॉस चेक करूया. टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल इथे उपस्थित आहेत. रूम मध्ये फक्त अंपायरच पाहिजे. ते बघू दे अंपायरला. हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट. निखिल. चला. यस, इट्स अ फेयर रन. ऑन फील्ड अंपायर का जो डिसीजन है वही दिया गया है. आणि हस्तांदोलन करा हस्तांदोलन.